नमस्कार, मी सूरज सर तुमचा आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत करत आहे. ई काउन्सिलिंगची प्रोसेस 15 तारखेपासून सुरू झालेली आहे. यावर्षी बरेचसे चेंजेस सैनिक स्कूल सोसायटीने किंवा NTA वेबसाईटमध्ये केलेले आहेत. यामध्ये एक चेंज असा केलेला आहे की वेटिंग लिस्ट हा एक कन्सेप्ट सैनिक स्कूलने यावर्षी दिलेला आहे. तो काय आहे, खरंच त्यानुसार आपण ई काउन्सिलिंग करायचं आहे का? तर आत्ताच आपण त्या गोष्टी सांगू शकत नाही, कारण याच्यामध्ये अजूनही अपडेशन चालू आहेत. त्याच्यामागचं एक डेमो तुम्हाला इथं मी दाखवतो की तुमच्यासमोर आत्ता जी विंडो दिसत आहे ती वेटिंग लिस्टची आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ह्या सिलेक्ट करायच्या आहेत. सो मी इथं एक अदर स्टेटचे सैनिक स्कूल सिलेक्ट करतो आणि त्यानुसार कॅटेगरी असेल होम स्टेट, अदर स्टेट आणि जेंडर या गोष्टी चेक करतो. बघा, क्लास इथं मी क्लास VI घेतो. स्कूल टाईप घेतो एक्झिस्टिंग सैनिक स्कूल, म्हणजे जे सैनिक स्कूल गव्हर्नमेंट आहे 33 सैनिक स्कूल ते इथं तुमच्यासमोर येतील. एक्झिस्टिंग सैनिक स्कूल याच्यामध्ये आता मी इथं या ठिकाणी रेवा हे सैनिक स्कूल घेतो जे MPचं आहे. MPचं सैनिक स्कूल घेतो. कॅटेगरी जे आहे तर मला इथं अदर स्टेटमध्ये चेक करायचं आहे, त्याच्याऐवजी मी होम स्टेट चेक करतो. कॅटेगरी चूज करतो जनरल कॅटेगरी आणि जेंडर इथं सिलेक्ट करतो बॉयज. इथं सर्च करतो. इथं सर्चवरती केल्यानंतर एकही डेटा इथं या ठिकाणी अवेलेबल होत नाही. म्हणजे रेवा मध्य प्रदेश इथं होम स्टेटमध्ये विद्यार्थ्यांची संख्या असायला पाहिजे होती, पण ती नाही आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी अदर स्टेट क्लिक करतो, जनरल सिलेक्ट करतो आणि सर्च करतो. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर इथं पहिले जे 4 दिसत आहेत हे MPचेच आहेत. 4 ते जवळजवळ 6 जण जे आहेत MPचे आहेत. एक उत्तर प्रदेशचा, परत MPचे आहेत. म्हणजे जनरली काय राहतं की ज्यावेळेस तुम्ही अदर स्टेट घेता त्यावेळेस होम स्टेटच्या जागा अदर स्टेटला जागत नाहीत. म्हणजे सातारामध्ये जर 67% जर कोटा आहे होम स्टेटसाठी, 33% अदर स्टेटसाठी येतो, पण तिथं 33मध्ये सातारचे कॅन्डिडेट जाऊ शकत नाहीत. हे आत्तापर्यंत होतं. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे माहिती नाही आहे, पण या ठिकाणी मात्र अदर स्टेटलासुद्धा सेम स्टेटचे विद्यार्थी इथं आलेले आहेत. त्याच्यामुळं पालकांनी घाई करू नका किंवा याच्यावरून तुम्ही तुमचे जे सैनिक स्कूल्स आहेत ते अलोकेट करत बसू नका. हे अजूनही अनप्रोसेस आहे, अपडेशनमध्ये आहे. त्याच्यामुळं एक्झॅक्टली आम्हीही सांगू शकत नाहीत की एक्झॅक्टली हे कशासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे काही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही सैनिक स्कूल निवडा ते आम्हाला पाठवून द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस सांगू. ओके. सो याच्यावरती जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा 20 तारखेपर्यंत ह्या सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील, त्यावेळेस आपण त्याच्यावरती अपडेशन करूयात. 21 तारीख ही लास्ट डेट आहे. ओके. तुमच्यासमोर आहे की अदर स्टेटमध्ये असल्यानंतर इथं सगळे अदर स्टेटचेच येणं अपेक्षित होतं. फॉर एक्झाम्पल आता आपण सातारचं घेऊयात. या ठिकाणी मी तुमच्यासमोर क्लास 6 घेतलेला आहे. एक्झिस्टिंग सैनिक स्कूल सातारा सिलेक्ट केले, होम स्टेट, जनरल आणि बॉयज. आता याच्यावरती मी क्लिक करतो सर्च बटनवरती. बटनवरती क्लिक केल्यानंतर सगळे जे आहेत ते महाराष्ट्राचे येणं अपेक्षित आहे. सो बघा, या ठिकाणी पूर्ण हे महाराष्ट्राचे विद्यार्थी आलेले आहेत. याच्यामध्ये कुठलाही अदर स्टेटचा दिसत नाही. हे झाले होम स्टेटचे. आता आपण इथंच या ठिकाणी अदर स्टेट सिलेक्ट करूयात. या ठिकाणी बघा की मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं, हे सातारचं. अदर स्टेट सिलेक्ट केलेलं आहे, जनरल सिलेक्ट केलेलं आहे, बॉय सिलेक्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते कर्नाटक, बिहार, गुजरात, महाराष्ट्राचा एकही नाही. तुम्ही कुठल्याही याला गेला तरी पण त्या ठिकाणी कंपल्सरी हे सगळे अदर स्टेटचेच आलेले आहेत. पण ज्यावेळेस मी MP रेवा सिलेक्ट करतो आहे आणि परत एकदा ती प्रोसेस तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, मी MP सिलेक्ट केलेला आहे, रेवा, अदर स्टेट सिलेक्ट केलेला आहे, जनरल सिलेक्ट केलेला आहे, बॉय सिलेक्ट केलेला आहे आणि सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला सेम MPचेच विद्यार्थी दिसत आहेत. ओके.
सो मगाशी जे मी सांगितलं की ज्यावेळेस मी सातारा ऑदर स्टेट सिलेक्ट करतो आहे त्यावेळेस मला महाराष्ट्राचा एकही दिसत नाही, सगळे ऑदर स्टेटचे दिसत. त्याचप्रमाणे ज्यावेळेस मी मध्य प्रदेश रेवा सिलेक्ट करतो आहे, ऑदर स्टेट सिलेक्ट करतो आहे, त्यावेळेस मला MP सोडून बाकी सगळे स्टेटचे दिसणं अपेक्षित आहे. पण या ठिकाणी तसे नाहीत, सगळे MPचेच पहिले 6 आहेत, परत एक उत्तर प्रदेशचा, परत MPचा. याप्रमाणे तुम्ही आत्ताच याच्यावरती विश्वास ठेवू नका. ओके. सो जसं मी पहिल्यांदा सांगितलं की अजून बरेचसे चेंजेस याच्यामध्ये येणार आहेत. हे चेंजेस जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.